नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता ही ऐश्वर्या सौमित्राच्या रूममध्ये आलेली असते आणि रागाने ती सौमित्राचा हात पकडते. तेव्हा सौमित्राला मात्र खूप असा राग येतो. तेव्हा आता अवंतिका जेव्हा आतमध्ये येते आणि दरवाजात जेव्हा ऐश्वर्याने सौमित्राचा हात पकडलेला आहे हे बघून आता अवंतिकाला खूप असा राग येतो. तेव्हा आता सौमी मात्र रागाने ह्या ऐश्वर्याकडे पाहत असतो आणि अवंतिकाला बघितल्यानंतर ऐश्वर्या मुद्दाम म्हणत असते, त्या ऑफरवर आपण आता काम करूयात, म्हणून ऐश्वर्या असं बोलून तेथून निघून जाते. अवंतिकाला इतका राग येतो. तेव्हा ऐश्वर्या जाताना मुद्दाम अवंतिकाला एक्सक्यूज मी असं म्हणते. अवंतिका रागाने तिच्याकडे पाहत असते. ऐश्वर्या आता तेथून बाहेर निघून जाते तर अवंतिका आत येते आणि सौमित्राला रागाने विचारते, आता हे काय आहे नवीन? काय रे, काय सौमी, काय झालं? तिचा आता प्रॉब्लेम काय आहे आता? सौमित्र म्हणतो की अगं ती स्वतःच एक प्रॉब्लेम आहे, त्यामुळे अवंतिका तू काही काळजी करू नको, काही झालेले नाही. त्यानंतर इकडे जानकी ही ओवीला झोपवत असते आणि तिच्या डोक्यावरून मायेचा असा हात ती फिरवत असते. तेवढ्यात आता ऋषिकेश जानकीकडे पाहतो. जानकी कसला तरी विचार करत आहे, म्हणून आता ऋषिकेश जानकीला विचारतो की जानकी. तेव्हा जानकी म्हणते की काय? ऋषिकेश विचारतो की काय ग जानकी, अगं कसला विचार करतेस? तेव्हा आता जानकीला त्या सयाजीरावांच्या हातातील कड्याचा विचार येत असतो. तेव्हा आता ती ऋषिकेशला म्हणत असते की ऋषिकेश, अहो सयाजी काकांच्या हातातील ते कड, परंतु आता ऋषिकेश म्हणत असतो की नाही, त्या सयाजीच्या हातात काही नाही. अगं त्यांच्या हातातून हे टेंडर गेलं, त्यामुळे त्यांचा जळभळाट होतो आणि त्यांच्या बोलण्याकडे तू लक्ष देऊ नकोस. काय तर त्यांच्या तोंडातच बळ आहे. काय तर ते म्हणत होते की माझ्यापेक्षा मोठं टेंडर मिळून दाखवतो. ते ऍप बद्दल बोलत होते. तुम्हाला जे काही बनवायचं असेल ते तुम्ही बनवा म्हणा. आणि हे बघ जानकी, जरीही त्यांनी काही केलं तरी सुद्धा सर्व शेतकरी बांधव हे आपल्या बाजूने आहेत. तेव्हा आता जानकी म्हणते की नाही ऋषिकेश, मला फक्त तुम्हाला हे सांगायचं. तेव्हा आता लगेच ऋषिकेशच्या मोबाईलवर कॉल येतो. तर आता ऋषिकेश जानकीला म्हणतो की थांब जानकी, 1 मिनिट. तेव्हा आता तो संपतरावांचा कॉल असतो. तर ऋषिकेश म्हणतो की संपतराव बोला, आता काय म्हणत होते? तेव्हा ऋषिकेश आता फोनवर बोलत असताना मात्र जानकीला त्या कड्याचा विचार येतो. ती मनात विचार करते की ऋषिकेश, तुम्हाला काय करू, सांगू किंवा नको सांगू की तुमचं ते कड तुमच्या आईने दिलेले ते साईजी काकांच्या हातात आहे म्हणून, आणि त्या कड्यामध्ये महत्वाचं असं काहीतरी आहे. आणि नाही, नको परत असं स्वतः सुद्धा म्हणते, कारण जर यांनी विचारलं तर यांना मला ही सर्व माहिती कुठून झाले असा ते प्रश्न मला सुद्धा विचारतील. म्हणून आता जानकी ह्यामुळे सांगायला तयार नसते. जर मी यांना सांगितलं की मला हे सर्व नानांकडून कळले तर मला हे असंख्य प्रश्न विचारते की तू नानांना भेटली होती का, आणि रणदेवेंच्या घरामध्ये तू परत गेली होतीस का? त्यामुळे आता नको, ते चिडतील. हे आता त्यांच्या ऍपच्या कामामध्ये बिझी आहे, त्यांना फक्त आता त्यांचं काम करून द्या, आणि काही झालं तरी ते कड हुशारीने आता मी सयाजी काकांकडून मिळवेलच. तेव्हा आता जानकी ह्या विचारत असताना आता ऋषिकेश तिला हात लावतो. तेव्हा जानकी खूप अशी घाबरून दचकते. तर ऋषिकेश विचारतो की जानकी, अगं काय झालं, कोणत्या विचारात तू गुंतलेली आहे आणि तू इतकी घाबरलीस का, इतकं दचकायला का झालं तुला? तेव्हा आता जानकी म्हणते की काही नाही ऋषिकेश. तेव्हा आता ऋषिकेश विचारतो की जानकी, मला एक गोष्ट सांग, तू मगाशी काय म्हटली होती, सयाजी काका आणि त्यांच्या हातात काय ते? परंतु जानकी आता मात्र ऋषिकेशला सांगायला तयार नसते. ती ऋषिकेशला म्हणते की काही नाही, झोपा आता तुम्ही. आणि तेवढ्यात मात्र जानकीच्या मोबाईलवर एक मेसेज येतो आणि तो वाचतो. तर जानकी मोबाईल घेऊन पाहते आणि तर लगेच ऋषिकेश विचारतो की काय ग जानकी, अगं आत्ता या वेळेस कोणाचा मेसेज आहे? तेव्हा आता जानकी मुद्दाम म्हणते की काही नाही, झोपा आता, कानी आहे माझ्या एका सवतीचा. तेव्हा ऋषिकेशला हसायला येतं. आणि कुठे आहे तुझी सवत असं तो खुशून विचारतो. तेव्हा आता जानकी म्हणते की काय ऋषिकेश, मी बरी तुम्हाला सवत आणून देईल का? आणि हे बघा माझ्या मैत्रिणीचा मेसेज आहे, तो तिच्याकडे मला संक्रांतीचा हळदी कुंकवाला जायचं, त्यामुळे तिने मला मेसेज करून पाठवलं. तर ऋषिकेश म्हणतो की चांगलेच आहे, उद्या तुमचा हळदी कुंकू आणि आमची पतंग स्पर्धा, मस्त खूप अशी मज्जा येईल, म्हणून ऋषिकेश सुद्धा खूप खुश असतो. त्यानंतर मात्र आता इकडे सौमित्र हा बसलेला असतो, चहा घेत असतो आणि तेवढ्यात आता सारंग हा पतंग उडवायला निघालेला असतो. तेव्हा तो सौमित्राला तेथे बसलेला पाहतो
आणि परत त्याच्याशी न बोलता तो जायला निघतो। दरवाजात जेव्हा जातो तर त्याच्या हातातील त्या पतंगाची फिरकी खाली पडते आणि ती आता अगदी अशी लोटत लोटत सौमित्राच्या पायाशी येते। सारंग आता पाहतच असतो आणि काही म्हणजे बोलायला तो तयारच नसतो आणि परत तो आपली फिरकी घेण्यासाठी आत यायला निघतो तर सौमित्र आता आपल्या पायाशी आलेली ती फिरकी उचलतो। तेव्हा आता सारंग म्हणतो की सॉरी ती सुटली हातातून। तेव्हा सौमित्र म्हणतो की अरे सुटलेलं धरता येतं, म्हणून सौमित्र हा सारंगकडे बघत ती फिरकी त्याच्या हातात देतो। सारंग खाली मान घालून बघत असतो, काही उत्तर तो देत नाही आणि काही न बोलता तो जायला निघतो। तेव्हा आता सौमित्र त्याला थांबवतो आणि सारंग असे म्हणून तेव्हा सारंग म्हणतो की मला माहिती नाही की अरे तुला माझ्यासोबत यायला आवडेल किंवा नाही आवडेल, त्यामुळे मी तुला काहीच म्हणलो नाही। सौमित्र म्हणतो की अरे सारंग का आवडणार नाही, लहानपणापासून आपण एकत्र असे पतंग उडवत होतो, यावर्षी सुद्धा आपण एकत्रच पतंग उडवूयात। तर आता सारंग विचारतो की काय रे खरंच येणार आहे का दादा तू? तेव्हा सौमित्र अगदी खुशून म्हणतो की हो हो सारंग जाऊयात आपण। सारंग म्हणतो की काय खरंच खरंच येणार आहे तू? सौमित्र अगदी खुशून म्हणत असतो की माझी फिरकी घेतली ना तू? आणि दोघे इतके छान एकमेकांशी गप्पा करायला सुरुवात होतात। सौमित्र म्हणतो की हो हो तू नक्की सर्व काही व्यवस्थित केलं ना? तर सारंग म्हणतो की अरे इतक्या दिवसाची सवय आहे मला, चल। आणि ते दोघे इतके छान असे गप्पा करत जात असतात तर तेवढ्यात सुमित्रा बाहेर येते। दोघांना इतके छान एकत्र गप्पा करताना बघून सुमित्राला छान वाटते। तिनं वाटीमध्ये अगदी तिळगुळाचे ते लाडू आणलेले असतात। तेव्हा आता लगेच सुमित्रा म्हणत असते की मी तर यांना आले होते तिळगुळ देण्यासाठी आणि एकमेकांशी गोड गोड बोला असं सांगण्यासाठी, परंतु हे काम तर तिळगुळाशिवाय झालं आणि खरंच हे चांगलं आहे, कारण भावाभावामध्ये अशीच गोडी कायम राहावी म्हणून सुमित्राला आनंद वाटतो आणि हे माझं भरलं घर अगदी हसतं खेळतं राहावं। त्यानंतर आता इकडे जानकी ही अवंतिकाच्या पहिल्या या तिळगुळासाठी हे दागिने तयार करते। तिचा पहिला तिळवा असतो म्हणून आपल्या स्वतःच्या हाताने ती हलव्याचे दागिने बनवते आणि खरंच हे दागिने अवंतिकाला खूप छान असे शोभून दिसतील असं जेव्हा ती मनात म्हणत असते तेवढ्यात ओवी आणि ऋषिकेश धावतच येतो। ओवी म्हणते की आई अगं आई आम्ही पतंग उडवायला जातो बर का। ऋषिकेश सुद्धा खूप छान तयार होतो आणि ओवी सुद्धा हातामध्ये पतंग असतात। तेव्हा ऋषिकेश विचारतो की अगं जानकी हे तर हलव्याचे दागिने आहेत ना आणि कुणासाठी बनवते तू ते दागिने? तेव्हा आता जानकी आता काय उत्तर देऊ म्हणून थांबते आणि परत म्हणते की अहो ऋषिकेश शिर्षेकर आजी आहे ना, त्यांच्या सुनेची पहिली ही संक्रांत आहे आणि त्यासाठी त्यांनी माझ्याकडे ही ऑर्डर दिली होती, तीच ऑर्डर मी पूर्ण करते। तेव्हा ऋषिकेश म्हणतो की अच्छा म्हणजे मस्त भारी आहे, खरंच जानकी छान बनवले। तेव्हा आता जानकी म्हणते की खरंच थँक्यू आणि हे बघा दागिन्यांचं जाऊन द्या। ऋषिकेश ओवी आज दोघेही खूप छान दिसतात तुम्ही आणि ऋषिकेश तुमच्यावर तर हा रंग खूप छान दिसतो आणि माझी ओवी माझी परिराणी या फ्रॉक मध्ये तर खूप खूप गोड दिसते आणि आता तुम्ही पतंग उडवायला जातात ना, मग जा बरं लवकर, या लवकर घरी परत। तेव्हा आता ओवी म्हणते की आई अगं तू सुद्धा चल ना आमच्या सोबत, आम्ही फिरकी तुझ्या हातामध्ये नाही देणार। तेव्हा आता ऋषिकेशला सुद्धा खूप हसायला येतं आणि ओवी सुद्धा ऋषिकेशकडे बघून हसते। तेव्हा मात्र आता ऋषिकेश म्हणतो की काही गरज नाही तुमच्या फिरकीची आणि तुमच्या पतंगाची सुद्धा। आणि हे बघ ओवी अगं माझ्या पायाला इतकी भिंगरी आहे, माझे काम संपणार नाही, तुम्हीच जा मी नाही येणार। आणि ओवी पतंग उडवताना मात्र सावकाश लक्ष दे, दोरा हातामध्ये कापतो ही माहिती आहे ना। तेव्हा आता ऋषिकेश म्हणत असतो की कम ऑन जानकी बायको, अगं ओवी माझ्यासोबत जाते, डोंट वरी, फिकर नॉट, हो की नाही ओवी? तर ओवी म्हणते की हो बाबा। तेव्हा जानकी म्हणते की ओवी अगं तू सुद्धा बाबांचीच काळजी घे। तेव्हा मात्र आता जानकी आता ऋषिकेश आणि ओवी निघून गेल्यानंतर इतकी खुश असते, कारण जे काही दागिने तिने बनवलेले असतात तर ते दागिने बघून अवंतिका खूपच खुश होणार असते। तेव्हा मात्र आता इकडे सर्व काही तयारी सुरू असते। अवंतिका धावतच येते आणि सुमित्रा तोपर्यंत सर्व काही तयारी करत असते की फुलं, गुलाबाची फुलं, तीळ वगैरे सर्व काही ती आणून ठेवते आणि अवंतिकाला विचारते की अवंतिका हे बघ बरं मी अशी तयारी केली, तुमच्या मुलींसारखी मला नाही जमत। तेव्हा अवंतिकाला टेन्शन आलेलं असतं तर ती आईंना म्हणते की आई अहो प्लीज माझं ऐकून घ्या, जे तुम्ही मला हलव्यासाठी दागिने आणले होते ते दागिने खरंच सापडत नाही। तेव्हा सुमित्रा म्हणते की अगं बाई हलव्याचे दागिने का? आणि तेवढ्यात ऐश्वर्या सुद्धा खाली येते। या दोघींचं बोलणं ती आता ऐकत असते। सुमित्रा म्हणत असते की अगं तेथेच कुठेतरी असतील। अवंतिका म्हणते की नाही आई, मी स्वतः नीट व्यवस्थित कपाटामध्ये काढून ठेवले होते, परंतु आता मात्र तेथे ते दागिने नाहीत। तेव्हा
मित्रा म्हणते की अगं असे कुठे जातील, तू कपाटामध्ये काढून ठेवले असतील, तेथेच कुठेतरी असतील. अवंतिका म्हणते की नाही आई, मी सर्वत्र शोधले, कपाटात शोधले, कुठेही रूममध्ये ते दागिने नाहीत. तेव्हा मात्र आता सुमित्रा विचारते की अगं तुमच्या रूममध्ये कोणी आलं होतंस का. तेव्हा अवंतिका आठवायला सुरुवात करते. तर सुमित्रा तिला म्हणत असते की तू एक काम कर अवंतिका, तुला आठवत नाही, एकदा डोळे मीट आणि शांतपणाने आठव बरं. आणि डोळे मीट. तेव्हा अवंतिका डोळे तर मिटते, परंतु अवंतिकाला डोळे मिटल्यानंतर मात्र आता ऐश्वर्या आपल्या रूममध्ये आली होती. जेव्हा सौमित्राचा तिने हात पकडलेला असतो त्यावेळेस ते सर्व काही तिला आठवतं. आणि तेवढ्यात ऐश्वर्या पुढे येते आणि ऐश्वर्या म्हणत असते की अरे वा आई, हे सर्व तुम्ही केलं, खरंच खूप छान आहे. तर अवंतिका लगेच ऐश्वर्याला रागाने म्हणते हे तर मला अगोदरच कळायला हवं होतं, जेथे लबाडी तेथे ऐश्वर्या. अवंतिका आता डायरेक्ट ऐश्वर्याला म्हणत असते की मला माझे दागिने दे. मला माहिती आहे की ऐश्वर्या ते दागिने तूच घेतले, आत्ताच्या आत्ता मला ते दागिने हवे आहे. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की ए बाई, अगं ह्या फालतू गोष्टीसाठी माझ्याकडे वेळ सुद्धा नाही आणि त्यात मला इंटरेस्ट सुद्धा नाही. आणि सुमित्राला म्हणते की आई, अहो तुम्ही बघतात ना, काय संशय घेतला जातो आपल्या घरामध्ये माझ्यावर. म्हणजे या घरामध्ये जरी साधी हरवली तर त्याचा आरोप मात्र माझ्यावर घेण्यात येतो. प्रत्येक गोष्टीचा आळ माझ्यावर येत असतो. खरंच या घरात काय चांगलं आहे आणि काय माहिती नाही. तेवढ्यात आता सुमित्रा अवंतिकाला म्हणते अगं तिने नसेन घेतले. तर अवंतिका म्हणते की आई, अहो मी उगाच नाही म्हणत, कारण ऐश्वर्या माझ्या रूममध्ये आली होती, त्यामुळे दुसरं काही कारण नसता ऐश्वर्याने जे दागिने घेतलेले असणार. मला पूर्णपणे खात्री आहे की ऐश्वर्यानेच हे सर्व केले असते, तीच आमच्या रूममध्ये आली होती. मग याचा अर्थ काय होतो आई, अहो तुम्हीच सांगा. तर सुमित्रा ऐश्वर्याला विचारते अगं ऐश्वर्या, अवंतिका काय म्हणते. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की आई, अहो तुम्ही कधी एका बाजूने नाही बोलू शकत का. म्हणजे जो जे बोलत असतो त्यावर लगेच तुम्ही विश्वास ठेवता आणि बोलून मोकळ्या होतात आणि लगेच त्याचा जाब तुम्ही समोरच्याला विचारता. समोरच्याने जर काही तुम्हाला सांगितले तर त्यावर लगेच विश्वास ठेवून तुम्ही समोरच्याला त्याचा जाब तर विचारतात. तुमच्या स्वतःचं असं काही मत तुम्हाला आहे की नाही त्याचा तुम्ही विचार करतात की नाही. आणि जर तुम्हाला स्वतःचं मत असेल तर ते मत तुम्ही कधी मांडणार आहात. तुम्ही हलव्याचे दागिने मी तुमचे चोरले हा आरोप तुम्ही माझ्यावर करण्या अगोदर की तुम्ही कुणाबद्दल बोलतात, कुणावर हा आळ घेतात. मी ऐश्वर्या सारंग रणदिवे या घरात आल्यापासून सतत परीक्षा देते, कधी त्या जानकीच्या आणि कधी तर तुमच्या. या घरासाठी सतत मी कायम रात्रंदिवस झटत असते, कधी तुमच्यासाठी आई आणि कधी नानांसाठी मी इतकी लढत असते. आणि या घरात मला काय मिळतं, काहीच नाही. आणि सतत या घरामध्ये अगोदर जानकीला मान देत होते आणि ती आता या घरात नाही, तर या अवंतिकाला हा सर्व मान मिळतो. मला या घरामध्ये काय मिळतंय म्हणून ऐश्वर्या आता रागवण्याचं नाटक सुरू करते आणि मुद्दाम आता जे काही केलेलं आहे ते आपण केलं नाही हे आता दाखवण्याचा सुमित्राला प्रयत्न करते. सुमित्राला म्हणते की मला मान्य आहे की मी सडेतोड बोलते, स्पष्ट बोलते, कारण यांच्यासारखं अगदी साखरेचं गोड बोलणं मला नाही जमत. कारण ही आणि जानकी तर सारख्याच आहेत, एक साखरेचा व्यापारी आणि दुसरा गुळाचा. आणि सुमित्राला विचारते की आई, अहो तुम्हाला खरंच असं वाटतं का आम्ही यांच्या विरोधात असू म्हणून. मग मला एक गोष्ट सांगा, कधीतरी ही लोक आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात का, होते का, कधीतरी या लोकांनी आम्हाला कधी सपोर्ट केला का, नाही ना. तर मी आणि सारंग फक्त सुमित्रा एंटरप्राइज कंपनी उभी करण्यासाठी किती झटत असतो, किती कष्ट आम्ही करत असतो. आणि त्या संदर्भात बोलण्यासाठी मी सौमित्र भाऊजींच्या खोलीमध्ये गेले होते का, तर आम्ही एक लॅब ही लॉन्च करतोय आणि त्याचा लीगल ॲडव्हायझर म्हणून सौमित्राने काम करावं हे विचारण्यासाठी मी गेले होते. परंतु त्या सौमित्राने मात्र स्पष्टपणे त्यासाठी नकार दिला आणि तुम्ही तर या अवंतिकाचा ऐकता. तेव्हा आता सुमित्रा ऐश्वर्याच्या बोलण्यात परत फसते आणि म्हणते की खरंच अगं बाई, मला याबद्दल तर काहीच माहिती नव्हतं. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हो नाही, हे स्पष्ट आहे की तुम्हाला कधीही काही माहिती नसतं आणि तुम्हाला हे सुद्धा माहिती नसेल की त्या जानकीला येथे यायला इन्व्हाइट केलं. म्हणजे अहो मी या घराचा विचार करत असते, या घरासाठी झटत असते आणि माझ्यावरती तर काय हलव्याचे दागिने चोरण्याचा आरोप सगळ्यांनी केला. आणि जी बाई मात्र घराचं नुकसान करते, घरामध्ये फूट पाडते, घरातील माणसांना त्रास देते आणि तिच्यासाठी पायघड्या. त्यामुळे आई, अजूनपर्यंत तुम्ही किती असा आंधळा विश्वास समोरच्यावर ठेवणार आहात. आई, अहो मला मान्य आहे की जानकीने तुम्हाला सुखरूप घरी आणलं, परंतु तुम्ही एका गोष्टीचा विचार का करत नाही. तुम्हाला का हा प्रश्न पडला नाही की त्या जानकीला कसं माहिती की तुम्ही शाळेमध्ये होतात म्हणून, आणि तुम्ही गायब झाल्यानंतर आम्ही सुद्धा तुम्हाला सर्वत्र शोधले
शोधलं, सर्वत्र तुमची चौकशी केली, पण तुम्ही तर आम्हाला नाही सापडलात. आणि तिला कसं सापडला? आणि कदाचित असं सुद्धा होऊ शकतं की तिनेच तुम्हाला शाळेमध्ये बंद केलं आणि तिनेच तुम्हाला सोडून आणलं. तेव्हा आता अवंतिकाला ह्या ऐश्वर्याच्या बोलण्याचा खूप असा राग येतो. अवंतिका म्हणते की ए बाई, तू कायम फक्त वाईट विचार करत राहा आणि वाईटच बोलत राहा. काय तर म्हणते की जानकी वहिनीने आईंना कोंडलं असेल. अगं जानकी वहिनी का असं करतील याचा जरा विचार कर. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हो, कारण ती जानकी वहिनी खूप अशी हुशार आहे म्हणून तिच्यावर मी असे आरोप कर. जे काही डावपेच आहे ना ते तिला कळतं आणि म्हणून तर तिने आमच्या ऑफिसचं नुकसान सुद्धा केलं. ओवीच्या मदतीने तिने आपल्या घरामध्ये भांडणं लावून दिले आणि शरुताईच्या मदतीने ते टेंडर तिने तिच्या कंपनीला मिळवले आणि सारंगच्या विरोधात जाऊन सुद्धा ऍप लॉन्च केलं. एवढं सुद्धा होऊन आणि इतकं सर्व काही डोळ्यासमोर असून सुद्धा ती भिंडोक बाई म्हणजे तू जानकीला घरी बोलावते यासाठी सिरियसली म्हणून ऐश्वर्या आता खूप अशी ओरडत असते आणि सुमित्राला म्हणते की आई, अहो तुम्ही काल मला विचारलं होतं की ऐश्वर्या तू तिळवा करणार का? तेव्हा मात्र मी तुम्हाला नाही म्हणले. आणि का नाही म्हणले? कारण मला असं वाटलं होतं की जाऊन दे, त्या अवंतिकाला एकटीलाच करून दे. पण नाही आई, हिची ना ती लायकीच नाही आणि असून त्या जाऊन त्या देवाला सुद्धा मंजूर नाही की हिने ते सर्व करावं म्हणून, कारण हिचे तर हलव्याचे दागिने हरवले. तेव्हा अवंतिकाला आणखीन राग येतो. अवंतिका रागानेच ऐश्वर्याकडे पाहत असते आणि सुमित्रा मात्र आता शांत असते. सर्व गोष्टीचा ती विचार करत असते. आई, अहो तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. तुमची इच्छा आहे ना ही हळदी कुंकू आणि हा कार्यक्रम व्यवस्थित पार पाडावा म्हणून मी सर्व काही आता करायला तयार आहे. मी हळदी कुंकू सुद्धा देईल, सर्वांना वाण सुद्धा देईल, सर्व काही अगदी मी करेल. परंतु आई, मी तुम्हाला आता सांगते की हे तिळवा माझा सुद्धा होतोय, त्यामुळे त्या जानकीला मात्र मी घरात पाय सुद्धा ठेवून देणार नाही. आणि स्पेशली अवंतिका, हे सर्व मी तुला सांगते त्यामुळे तू लक्षात ठेव. तेव्हा अवंतिकाला खूप असा राग येतो. तरी रागाने ऐश्वर्याकडे पाहत असते. आपला पदर तोऱ्यावर खांद्यावर टाकून ऐश्वर्या आता रूम मध्ये जायला निघते. तेव्हा मात्र आता हे सर्व काही सगुनेने ऐकलेलं असतं आणि सगुन आता डायरेक्ट जायला निघते. त्यानंतर आता जेव्हा ऋषिकेश आणि घरातील सर्वजण हे सारंग, सौमित्र हे लहानपणी ज्या ठिकाणी पतंग उडवायला येत असतात त्या ठिकाणी तो ओवीला घेऊन येतो आणि लहानपणाच्या गोष्टी सांगत असतो की ओवी, अगं लहानपणी आम्ही सर्वजण या ठिकाणी पतंग उडवायला यायचो. ओवी विचारते की बाबा, अहो आम्ही म्हणजे कोण कोण? सौमित्र काका आणि सारंग काका पण. मग आज ते आले नाही तर ऋषिकेश म्हणतो की जाऊन दे ओवी, नको तू इतका विचार करू. आणि तसेही ते आले किंवा नाही आले मला काही फरक पडत नाही असे ऋषिकेश आता थोडासा नाराज होतो आणि ओवीला सांगतो. आणि तेवढ्यात ओवीही मागे वळून पाहते तर सारंग काका आणि सौमित्र काका दोघेही तेथे पतंग उडवायला त्याच मैदानावर येतात. तेव्हा सारंग अगदी हसून सौमित्राला म्हणत असतो की अरे दादा, किती दिवसातून आपण या जागेवर या मैदानावर आलो पतंग उडवण्यासाठी आणि खूप मजा येणार आहे, बघतच राहा. तर सौमित्राचं लक्ष ओवीकडे जातं. ओवीकडे बघून तो खूप छान प्रकारे हसतो. तर ओवीला सुद्धा आता या दोघांना बघून खूप असा आनंद होतो. तेव्हा आता सौमित्र सारंगला म्हणत असतो की अरे ते सर्व जाऊन दे, पण अगोदर तिकडे बघ. ऋषिकेश दादा आणि ओवी. तेव्हा सारंग रागानेच पाहत असतो. तेव्हा ओवी सुद्धा ऋषिकेशला म्हणत असते की बाबा, अहो ते बघा सारंग काका आणि सौमित्र काका, चला आपण त्यांच्या बरोबर पतंग उडवूया. तेव्हा आता ऋषिकेश उठून त्या दोघांकडे पाहत असतो. तर इकडे सौमित्र जेव्हा असं म्हणतो की आपण त्यांच्याबरोबर पतंग उडवूयात, परंतु सारंग म्हणतो की नाही, अजिबात नाही, मी त्यांच्यासोबत पतंग नाही उडवणार, नाही म्हणजे नाही. आणि हे बघ सौमित्र दादा, तुम्हाला आग्रह सुद्धा करू नको. तेव्हा ऋषिकेश सुद्धा रागानेच पाहत असतो सारंगकडे. तेव्हा आता ओवी विचारत असते की बाबा, हो तुम्हीच म्हणाला होतात ना आपण एकत्र पतंग उडवायचं म्हणून. तर सारंग सुद्धा इकडे सौमित्राला तेच म्हणतो की अरे आपण एकत्र पतंग उडत होतो, परंतु त्यावेळची वेळ ही वेगळी होती. तेव्हा ऋषिकेश सुद्धा ओवीला तेच म्हणतो की ओवी, अगं आता माणसं सुद्धा वेगळी झालीत, त्यामुळे आता आपण वेगळी पतंग दोघेच उडूयात, आपापली पतंग आपण उडूयात. सौमित्र हा सारंगला म्हणत असतो की अरे आपापलं काय असतं, ही तर सर्व माणसे आपलीच आहे आणि हे पग संक्रांतीला असा मनात कडवटपणा ठेवायचा नसतो. तेव्हा ओवी म्हणते की हो ना बाबा, अहो आज तिळगुळ देऊन गोड गोड बोलायचं असतं, चला ना. तेव्हा सारंग म्हणतो की नाही, सांगितलं ना मी, चल आता सौमित्र चल, इथून तुला जायचं असेल तर जाऊ शकतो, परंतु मी नाही येऊ शकत. सौमित्र म्हणतो की हो ना सारंग, अरे मी तर जाणारच आहे आणि आता कुठे मला कळलं की तू काय येत नाही म्हणून. तेव्हा सारंग म्हणतो की का? तर सौमित्र म्हणतो की तू ऋषिकेश दादाला घाबरतोस ना? तर सारंग लगेच म्हणतो की मी कशाला घाबरेन त्याला, आणि घाबरायचा माझा काय संबंध आहे? तर सौमित्र म्हणतो की अरे तुला आठवतं का, अरे लहान असताना जेव्हा तू पतंग उडवायचा तेव्हा तर नेहमी ऋषिकेश दादा जिंकायचा. तेव्हा सारंग म्हणतो की अरे ते लहान असताना होतं, परंतु आता मात्र मी त्याला हरवेल. हे बघ, आता मी त्याच्यासोबत पतंग उडवलं ना, त्याची कंदी सुद्धा मी कापे, कळले ना तुला? तेव्हा आता सौमित्र म्हणतो की
अरे कंदी कापायला अगोदर पतंग उडवावा लागतो आणि त्या निमित्ताने का होईना तुम्ही दोघं एकत्र पतंग उडवणार आहेत ही तर गोष्ट चांगली आहे, त्यामुळे चल आपण एकत्र पतंग उडवूया। सारंग मात्र अगदी रागाने पाहत असतो तर सौमित्र त्याला बळजबरीने म्हणतो की चल अरे सारंग, आणि शेवटी त्याच्या खांद्यावर अगदी त्याला मिठीत घेऊन तो आता ओवी आणि ऋषिकेश यांच्याकडे येत असतात आणि ते दोघे येत आहे तर ऋषिकेशचं लक्ष जातं। तेव्हा आता सारंग आणि सौमित्र ऋषिकेशच्या समोर येऊन उभे राहतात। सारंग हा अगदी रागाने ऋषिकेशकडे पाहत असतो आणि ऋषिकेश सुद्धा सारंगकडे। तर आता ओवी आणि सौमित्र काका हे दोघे खुश असतात, कारण या दोघांना कित्येक दिवसातून आता एकमेकांच्या समोर या दोघांनी आणलेलं असतं। त्यानंतर आता इकडे संक्रांतीला त्या घरात जाण्यासाठी जानकी इतकी छान तयार होते, केसांना गजरे माळते आणि हातामध्ये छान अशा बांगड्या घालून काळी मस्त साडी घालते आणि स्वतःचं रूप आरशामध्ये बघून ती खूप खुश होत असते। आणि तेवढ्यात आता सगुना धावतच येते। जानकी बहिणी इतकी घाबरलेली असते असं ती म्हणते। तेव्हा आता जानकी म्हणते की सगुना अगं किती घाई, किती धाप लागली तुला ही सर्व, बरं चल आपण निघूया। तेव्हा सगुना म्हणते की हो हो अहो जानकी बहिणी, आशीर्वाद बंगल्यावर जे काही घडलं ते तुम्हाला सांगण्यासाठी मी येथे घाईने आले। तेव्हा आता जानकीला सुद्धा धक्का बसतो। जानकी विचारते की काय ग सगुना, काय घडलं तिथं? तेव्हा मात्र आता अवंतिकाचे दागिने हरवलेले आहेत, म्हणजे त्या ऐश्वर्याने हे सर्व काही चोरले आणि घडलेला सर्व प्रकार आता व्यवस्थितरित्या सगुना ही जानकीला सांगत असते। अहो मग आता अवंतिका वहिनीला त्या तिळवेला घालण्यासाठी त्यांच्याकडे तर दागिने नाहीत, आणि मी तुम्हाला एक गोष्ट आणखीन सांगते। तर आता जानकी म्हणत असते की सगुना प्लीज 2 मिनिट तरी शांत बसतील का, मी तुला प्यायला पाणी देऊ का? तेव्हा सगुना म्हणते की नाही वहिनी मी आता ठीक आहे। तेव्हा जानकी अगदी खुशून म्हणत असते की हे बघ सगुना, अगं त्या परमेश्वराला सर्वांची काळजी असते आणि हे बघ हा योगायोग म्हणावा किंवा काय हे मला खरंच माहिती नाही, परंतु माझी इच्छा होती म्हणून अवंतिकासाठी मी हलव्याचे दागिने तयार करून ठेवले होते आणि ते पण मी सहजच केले, आणि हे असं होईल हे कोणाला माहिती होतं? चल मी तुला ते दागिने दाखवते। म्हणून जानकीने जे दागिने बनवलेले आहेत ते हलव्याचे दागिने ती आता सगुनाला दाखवते। तर सगुना म्हणते की वाव वाव वहिनी वा, खरंच किती छान असे दागिने आहेत। जानकी विचारते की खरंच छान झालेत का, आणि हे बघ अवंतिकाला खूप असे सूट होतील ना, असं जानकी आता सगुनाला सर्व काही विचारत असते। तर सगुना इतकी खुश होते, हो हे दागिने तर अवंतिका वहिनींना खूप असे सुंदर दिसतील, आणि चल आता आपण आत्ताच्या आत्ता तिचे हे दागिने देऊयात आणि तिचा मूड आता सुंदर होईल, अगदी छान। तेव्हा सगुना म्हणते की वहिनी अहो तुम्हाला नको येऊ असं सांगितलं। तेव्हा आता घडलेला सर्व काही प्रकार आहे म्हणजे ऐश्वर्याने सुमित्रा आणि अवंतिका ह्या दोघींना सुद्धा सांगितलेलं असतं की त्या जानकीला या घरामध्ये पाय सुद्धा ठेवून देऊ नका। ते सर्व काही सगुना आता जानकीला सांगते, तर जानकीला आता धक्का बसतो। त्यानंतर मात्र आता इकडे तेव्हा सौमित्र खाली बसतो आणि अवंतिकाचा हात धरून तो सर्वांकडे बघत म्हणजे ऋषिकेशकडे बघत म्हणतो संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा, तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला। तेव्हा ओवी म्हणते की काका फक्त बोलायचं नसतं, तिळगुळ सुद्धा द्यायचा असतो, तुमचं तिळगुळ कुठे? सौमित्र म्हणतो की अगं ओवी मी तर आणायला विसरलो, परंतु तुमच्या तिळगुळाचं काय? ओवी खुशून म्हणते की हो हो मी आणलेत, आणि तिने जे तिळगुळ आणलेले असतात आईने तो डब्बा घेऊन येते आणि डब्बा उघडून जानकीने जे तिळगुळ बनवलेले आहे ते सौमित्रला देते। तर सौमित्र खुशून थँक्यू असे बोलतो। सौमित्र अगदी खुशून म्हणतो की हो ना अगं अगदी कमाल असे झाले ते तिळगुळाचे लाडू। त्यानंतर आता सारंग खाली मान घालून पाहत असतो, तर ओवी लगेच एक तिळगुळाचा लाडू घेते आणि म्हणते की हे घे सारंग काका। तेव्हा सारंग ओवीच्या त्या हाताकडे पाहत असतो, तेव्हा सुमित्राच्या हातात ओवीने लाडू दिलेला असतो आणि तेव्हा त्याने तो फेकून दिलेला असतो। हे सर्व काही आता सारंगला त्याची आठवण होते। तेव्हा सर्वजण आता सारंगकडे पाहत असतात आणि ओवी ही उभी तिळगुळाचा लाडू घेऊन उभी असते आणि सारंग तिच्याकडेच पाहत असतो। त्यानंतर मात्र आता इकडे सगुना सर्व काही जानकीला सांगत असते की ती ऐश्वर्या 1 नंबरची नालायक बाई आहे, घरातील लक्ष्मीला इने बाहेर काढलं आणि आता सणासुदीच्या दिवशी सुद्धा त्या लक्ष्मीला ही बाई घरात येऊन देत नाही, वाटोळ होऊन दे तिचं, आपल्या कर्माची फळं तिला इथेच भोगायची आहे। तेव्हा जानकी म्हणते की अगं सगुना असं का म्हणतेस? तर सगुना म्हणते की नाही ती त्याच लायकीची आहे, बहिणी तुम्हाला सांगितलं ना तिने येऊ नका म्हणून, तुम्ही अजिबात तेथे जाऊ नका, आणि उद्या जेव्हा बायका जमतील तेव्हा हेच विचारतील की जानकी बहिणी का आल्या नाहीत, जानकी बहिणी का आल्या नाही, तेव्हा उत्तर देताना तिच्या तोंडाला असा फेस येईल ना तेव्हा तो बघण्यासारखाच असेल। म्हणून आता सगुना सुद्धा खूप अशी ऐश्वर्यावर भडकलेली आहे, तुम्हाला सांगितलं ना तिने येऊ नका म्हणून वहिनी, त्यामुळे तुम्ही जाऊ नका। तर आता जानकी म्हणते की अगं सगुना का जाऊ नकोस माझ्या धाकट्या जाऊ बाई, अवंतिकाचा तिळवा आहे ग, अगं लग्नानंतरचा तिचा पहिला सण आहे, अगं तिने तर मला तिळव्याला खूप असं प्रेमाने बोलावले, बघ
दागिन्यांचं हे असं झालं तर तिचा किती आता मूड ऑफ झाला असेल आणि त्यात जर मी तिकडे नाही गेले तर आणखीन तिच्या मनाला खूप असं वाईट वाटेल। अगं सगुणा, आपली अवंतिका फार अशी वेगळी आहे ग ती, तुला माहिती आहे का? अगं जेव्हा माझं आणि ऋषिकेशचं लग्न पुन्हा लागणार होतं तेव्हा अवंतिका आणि सौमित्र भाऊजी या दोघांना नाण्याने येण्यासाठी सक्त ही मनाई केली होती। तर सगुणा म्हणते की काय सांगतात, मग ते आले नाही का? तेव्हा जानकी म्हणते की काय येणार नाही अगं सगुणा, त्यांच्या दादा आणि वहिनीचं लग्न होतं, अगं कशाचीही पर्वा न करता ते आले। त्या दोघांनी संपूर्ण लग्न अगं दारात उभं राहून पाहिलं आणि हे बघ सगुणा, आपली माणसं ही आपलीच असतात, मग ती माणसं घरात असो किंवा घराच्या बाहेर असो, जाऊन दे। आज मकर संक्रांत आहे त्यामुळे मनात कटुता नाही आणायची, फक्त गोडवा आणायचं। आणि म्हणूनच म्हणतात ना, तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला। अगं मला तेथे जायला परवानगी नसेल पण सगुणा, अगं तू तर तेथे जाऊ शकते, हे दागिने तू अवंतिकाला नेऊन देऊ शकते। आणि आता जानकी ते पिशवी आहे तर ती सगुणाच्या हातात देते। सगुणा म्हणते की हो हो ते तर मी देते। तेव्हा जानकी म्हणते की मी तेथे कशी येणार असा तुला प्रश्न पडला असेल तर अगं सगुणा तू काही काळजी करू नको, अगं अवंतिकाच्या तिळवाला येण्याची जबाबदारी माझी राहील। म्हणून जानकी आता खुश होते आणि कसं जायचं असा विचार करून ती सगुणाला आता तेथून जायला सांगते आणि ते दागिने अवंतिकाला नेऊन देण्यासाठी। तेव्हा सगुणा जाते तर जानकी विचार करते की अवंतिकाने मला हळदी कुंकाला बोलावले, त्या घरात मला पाय नाही ठेवता येणार, मग मी काय करू असा जानकी विचार करत असते। तर हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये सारंग हा पतंग उडवत असतो आणि ऋषिकेशचा पतंग तो अगदी त्याच्यापेक्षा जास्त उंच म्हणजे उडण्यासाठी सारंग कुठे मागे हा पतंग उडवतोय आणि मागे तो खड्ड्यात पडतो याकडे सुद्धा त्याचं लक्ष राहत नाही, अगदी बेधुंग झालेला असतो आणि पतंग उडवत असतो। आणि त्या धुंदीमध्ये तो आता त्या खड्ड्यात पडणार असतो, तोच ऋषिकेश येतो आणि ऋषिकेश त्याचा हात धरतो, त्याला त्या खड्ड्यात पडण्यापासून वाचवतो आणि तो सारंगला म्हणत असतो की धुंदीत पडताना मागे पुढे पाहत जा, कारण ठेच लागून तोंडावर पडण्याची शक्यता जास्त असते। तेव्हा सारंग फक्त हा ऋषिकेशकडे पाहत असतो। तर ऐश्वर्या ही आजीला म्हणत असते की अपमान तर होईलच, पण जेव्हा हे ताट आहे ना ते ताट अवंतिका ही जानकी समोर घेऊन जाईल तेव्हा त्यानंतर आता जानकी ही तेथे आलेली असते। अवंतिका आणि जानकी एकमेकांना प्रेमाची मिठी मारतात। आता आजी तुम्ही बघतच राहा की जानकी आणि अवंतिका या दोघीमध्ये मी कशी भांडणं लावते ते। ऐश्वर्याने जे काही साड्या असतात तर त्या साड्या आता बदलवलेल्या असतात, म्हणजे तेथे सुमित्रा आईची साडी तेथे ठेवलेली असते। तेव्हा आता पुढे काय काय होतं हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।